हॅलो. चला, विद्यार्थी मित्रांनो, योजना आणि योजनेच्या ज्या घडामोडी आहेत किंवा ज्या काही महत्त्वाच्या योजना या 2023 मध्ये समोर आल्या किंवा योजना राबवल्या गेल्या, लॉन्च झाल्या, तर त्या सगळ्या योजना आपल्याला या व्हिडिओच्या माध्यमातून बघायच्या आहेत. ठीक आहे, ज्या महत्त्वाच्या आहेत त्या मी तुम्हाला वेळोवेळी सांगत जाईन. ओके, चलो आपण फास्ट जाणार आहोत कारण जास्त वेळ घालणं त्याच्यामध्ये पॉईंट नाही. ठीक आहे, तर पहिली जी योजना आहे ती आहे बघा. तत्पूर्वी नवीन विद्यार्थी असतील तर सांगतो, माझं नाव मनोज पवार आहे आणि मी चालू घडामोडी हा विषय शिकवतो मुलांना, मार्गदर्शन करतो. आणि आपली ऑडिओची जी बॅच आहे त्या ऑडिओच्या बॅचला जवळपास 1400 ते 1500 मुलांनी ती बॅच घेतलेली आहे, विश्वास दाखवलेला आहे आणि त्याचा फायदा नक्कीच मुलांना होतोय. आणि यूट्यूबच्या माध्यमातून मी हे रिव्हिजन लेक्चर्स आपल्या सगळ्यांसाठी मोफत अपलोड करतोय. ठीक आहे, ज्यांना कुणाला आपली बॅच घ्यावयाची असेल किंवा या नोट्स पाहिजे असतील त्यांनी द कॉम्पिटेटिव्ह गुरु हे आपलं काय आहे, ॲप आहे. द कॉम्पिटिटिव्ह गुरु, प्ले स्टोअरला जायचं, हे ॲप सर्च करायचं, हा लोगो दिसेल आणि हे डाउनलोड करायचं. त्याच्यामध्ये बऱ्याच बॅचेस आहेत, पॉलिटीचे आहे, इकॉनॉमीचे आहे, प्लस चालू घडामोडीचे. ठीक आहे, चला मग सुरुवात करूयात. पहिली योजना जी आहे ती पंतप्रधान विश्वकर्मा योजना. विश्वकर्मा, ओके, विश्वकर्मा योजना 17 सप्टेंबर 2023 ला ही योजना सुरू करण्यात आली. तर ही तारीख महत्वाची आहे. त्याच्यानंतर ही योजना कधीपर्यंत असणार आहे? 2023-24 ला सुरू झाली आहे, म्हणजे 2027-28 पर्यंत ही चालणार आहे. 17 सप्टेंबर ही तारीख महत्वाची आहे, हे पण महत्वाचं आहे. जे 18 पारंपरिक व्यवसाय आहेत त्या व्यवसायामध्ये जे कारागीर काम करतात त्यांच्या उत्पादनाची पोहोच वाढवायची आणि त्यांच्या सेवांचा दर्जा सुधारायचा, हे त्यामागचं उद्दिष्ट आहे. ठीक आहे, पहिल्या हप्त्यामध्ये त्यांना 1,00,000 रुपये 1.5 वर्षासाठी दिले जातील. दुसऱ्या हप्त्यामध्ये त्यांना 3,00,000 रुपये 30 महिन्यांसाठी दिले जातील आणि 5% सवलतीचा दर आकारला जाईल आणि कर्जाची हमी ही केंद्र सरकारकडे असणार आहे. ठीक आहे, तर ह्या काही महत्त्वाच्या गोष्टी आहेत की 17 सप्टेंबर 2023-24 ते 2027-28 पर्यंत ही लागू राहील. 18 पारंपरिक व्यवसाय त्यामध्ये आलेले आहेत. पारंपरिक कारागिरांचा उत्पादनाची पोहोच वाढवायची आणि त्याचबरोबर त्यांना सेवांचा दर्जा सुधारायचा. ठीक आहे, दुसरा हप्ता हे महत्वाचा आहे आणि 5% सवलतीच्या दराने मिळेल आणि केंद्र सरकार कर्जाची हमी घेईल. अशा पद्धतीने हे महत्वाचं आहे. त्यानंतर आहे मालवीय मिशन शिक्षक प्रशिक्षण कार्यक्रम. हा कार्यक्रम UGC मार्फत राबवला जातोय. उच्च शैक्षणिक संस्थांमधील शिक्षकांच्या क्षमता वाढवायच्या. जे उच्च शैक्षणिक संस्था आहेत त्याच्यामध्ये जे शिक्षक असतात त्यांच्या क्षमता वाढवायच्या. देशात एकूण 111 मालवीय केंद्रे सुरू केली जातील आणि महाराष्ट्रामध्ये 10 संस्थांचा त्यामध्ये समावेश आहे. तर ही सगळी आकडेवारी हे पाठांतर करायला पाहिजे. लखपती दीदी उपक्रम हा 75 लाख ग्रामीण महिलांना वार्षिक 1,00,000 रुपये कमविण्यासाठी सक्षम करण्यासाठीचा हा उपक्रम आहे, लखपती दीदी. पुढील 3 वर्षात 2 कोटी महिलांना लखपती दीदी बनवण्याचं उद्दिष्ट आहे. NRLM अंतर्गत हा उपक्रम राबवला जातोय. महिलांना कौशल्य प्रशिक्षण दिलं जाईल. बचत गटांना कृषी कामांसाठी ड्रोन उपलब्ध करून दिले जातील. 15,000 बचत गटांना ड्रोन चालवण्याचं प्रशिक्षण देईल आणि LED बल्ब बनवणे इत्यादीसाठी प्रशिक्षण दिले जाईल. तर हे सगळेच फॅक्ट महत्वाचे आहेत. ठीक आहे, त्यानंतर PM प्रणाम योजना. प्रणाम म्हणजे काय? PM प्रमोशन ऑफ अल्टरनेट न्यूट्रिएंट फॉर ॲग्रिकल्चरल मॅनेजमेंट योजना, असं ह्याचं नाव आहे PM प्रणामचं. आणि ही रासायनिक खताचा वापर कमी करण्यासाठीची योजना सरकारने सुरू केलेली आहे. ठीक आहे, प्रणामचं तुम्हाला फुल फॉर्म माहीत झालं की ते लगेच लक्षात येतं. रासायनिक खतांवरील अनुदानांचा भार कमी करण्याची योजना आहे. अनुदानाची 50% बचत राज्यांना अनुदान म्हणून दिली जाणार. समजा त्या एखाद्या राज्यांनी 50% बचत केली तर तीच बचत राज्यांना अनुदान म्हणून दिली जाईल.
त्यातील 70% रक्कम 50%, ही पर्यायी खतांच्या निर्मिती प्रकल्पांना दिली जाईल आणि उर्वरित 30% रक्कम ही शेतकरी असतील, पंचायती असतील, शेतकरी उत्पादक संस्था असतील, स्वयंसहायता समूह असतील, यांना वापरण्यासाठी दिली जाते. ठीक आहे, तर अशा पद्धतीने काय होतं, हे PM प्रणाम योजना होती. त्यानंतर प्रधानमंत्री जनधन योजनाची आकडेवारी समोर आलेली आहे. जनधन योजनेअंतर्गत बचत खात्यांची संख्या 50 करोडच्या वर गेलेली आहे. त्यापैकी 56% हे जे अकाउंट आहेत ती महिलांची आहेत. 67% खाती ही ग्रामीण आणि निमशहरी भागातली आहेत. त्याचबरोबर एकूण खात्यांमध्ये 2 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्तच्या ठेवी जमा झालेल्या आहेत आणि सर्वाधिक खाती उघडण्यामध्ये बिहार राज्य अग्रेसर आहे. ठीक आहे, काय काय पाहिलं आपण, 50 CR टोटल अकाउंट तयार केले गेले, 56% महिलांचे खाते आहेत, 67% ग्रामीण आणि निमशहरी भागातले आहेत, 2 लाख कोटी रुपये जमा झालेले आहेत. बिहार सर्वाधिक जमा म्हणजे त्या अकाउंटमध्ये आहेत. बिहार सर्वाधिक खाती असणारं राज्य आहे. मग जनधन योजनेची सुरुवात झाली होती 28 ऑगस्ट 2014ला. ही तारीख आपल्याला कायम विचारली जाते. वयोगट होता 18 ते 59 वयोगट. रुपे डेबिट कार्ड दिलं जातं. 1 लाखांचा अपघात विमा दिला जातो. त्यामध्ये आय थिंक काहीतरी बदल झालेला आहे, 2 लाख काहीतरी. 10,000 ओव्हरड्राफ्ट ची सुविधा पूर्वी 5,000 होती, ती 10,000 केली आणि 5,000 रुपयापर्यंत कर्ज दिलं जातं. 30,000 पर्यंत जीवन संरक्षण विमा दिला जातो. हे सगळं इथे महत्वाचं आहे. ओके, त्यानंतर पोषण अभियान 2.0. तर यामध्ये राज्यांचा वाटा हा 40% वाढवलेला आहे. पोषण अभियानामध्ये 60-40 असा आता तो झालेला आहे रेशिओ. 0 ते 6 वयोगटातील बालकांमधील कुपोषण कमी करणं, कमी उंचीचं प्रमाण आणि रक्तक्षय या गोष्टी कमी करण्यासाठी पोषण अभियान दुसरं सुरू करण्यात आलेलं आहे. काय बदल झालेत मग, 40%नी वाटा वाढवलेला आहे. ठीक आहे, 60-40 असा झालेला आहे. त्यानंतर आहे मेरी माटी मेरा देश अभियान, 9 ते 30 ऑगस्ट दरम्यान राबवलं गेलं. हे तारीख महत्वाची आहे. स्वातंत्र्याच्या 75 वर्षाच्या स्मरणार्थ अमृत कलश यात्रा काढण्यात आली होती 1 सप्टेंबर 2023ला. ठीक आहे, ऑगस्टमध्ये मेरी माटी मेरा देश अभियान सुरू झालं. त्या अंतर्गत अमृत कलश यात्रा सुरू केली गेली 1 सप्टेंबर 2023ला दिल्लीमध्ये. देशाच्या कानाकोपऱ्यातून जवळपास 75,000 कलशांमध्ये माती आणली जाणार होती आणि त्या ठिकाणी अमृत वाटिका बांधण्यात येणार होती. ठीक आहे, बांधण्यात आली. आयुष्मान भव अभियान 17 सप्टेंबर ते 31 डिसेंबर 2023 दरम्यान गरीब आणि मध्यमवर्गीयांना मोफत उपचार देण्यासाठी आयुष्मान भव अभियान सुरू करण्यात आलं. तर ही तारीख लक्षात ठेवायची. PM उषा योजना, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान, उच्चतर शिक्षा अभियान, प्रधानमंत्री उच्चतर शिक्षा अभियान. राष्ट्रीय शैक्षणिक धोरण राबवण्यासाठी 40% निधीची व्यवस्था करावी असा त्यामध्ये उल्लेख आहे. आणि रुसाचे उषा हे नामकरण जून 2023 मध्ये करण्यात आलेले आहे. राष्ट्रीय उच्चतर शिक्षा अभियान असं होतं नाव, आता ते उषा करण्यात आलेलं आहे. उच्चतर शिक्षा अभियान, राष्ट्रीय काढून टाकून तिथं प्रधानमंत्री टाकलेलं आहे. चला पुढे, जल जीवन मिशन 15 ऑगस्ट 2019ला सुरुवात झाली होती या मिशनची. जलशक्ती मंत्रालयाअंतर्गत हा मिशन चालवला जातो. 2024 पर्यंत प्रत्येक ग्रामीण कुटुंबाला नळ जोडणीद्वारे प्रति व्यक्ती 55 लिटर पाणी पुरवण्याची योजना. निधीचं वाटप हे 50-50 असणार आहे देश, केंद्र आणि राज्यांसाठी, आणि ही 100% निधी हा केंद्रशासित प्रदेशांना केंद्राकडून दिला जाणार आहे. ठीक आहे, तर हा जलजीवन मिशन तारीख महत्वाची आहे, लक्षात ठेवा. मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी 2025 पर्यंत किमान 30% कृषी फीडर सौर ऊर्जेवर चालवण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आलेलं आहे. त्यानंतर पशुधन जागृती अभियान, हेल्प असं त्याचं नाव आहे. पशुधन जागृती अभियान, हेल्प, हे गुजरात राज्यांनी सुरू केलेलं आहे. तर हे महत्वाचा आहे, प्रश्न येऊ शकतो. भगवान बिरसा मुंडा जोड रस्ते योजना, महाराष्ट्रातील 17 जिल्ह्यांमधील आदिवासी वाडे असतील, पाडे असतील, हे मुख्य रस्त्यांना जोडण्यासाठी 3,838 किलोमीटरचे रस्ते बांधण्यासाठीची ही योजना आहे, भगवान बिरसा मुंडा योजना.
ठीक आहे, ही महाराष्ट्र शासनाची आहे, एवढं लक्षात ठेवायचं. त्यानंतर PM किसान योजना आपल्याला माहिती आहे, बहुचर्चित योजना आहे ही. कल्याणकारी योजनेसाठी फेस ऑथेंटिकेशन सुविधा सुरू करण्यात आली. म्हणजे PM किसान योजनेअंतर्गत फेस ऑथेंटिकेशनची सुविधा आता नव्याने सुरू करण्यात आली, त्यामुळे चर्चेत आली. योजना कधी सुरू झाली होती तर 1 डिसेंबर 2018. महत्वाचं आहे, तारीख लक्षातच ठेवायची योजनेची बरं का. कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाअंतर्गत 100% केंद्र पुरस्कृत योजना आहे. दर 4 महिन्यांनी 3 हप्त्यांमध्ये, म्हणजे चारित्रिकम 12, प्रत्येकी 2,000 रुपये. ठीक आहे, म्हणजे असे 6,000 रुपये टोटल दिले जातात. आपण शेतकऱ्यांचेच मुलं आहोत, त्यामुळे आपल्याला माहिती आहे की पप्पांच्या अकाउंटवरती 2,000 रुपये पडतात. डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर मार्फत लाभार्थ्याला पैसे हस्तांतरित केले जातात, म्हणजे मध्यस्थांचं उच्चाटन झालेलं आहे इथं. ठीक आहे, डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर. आता भाषिणी नावाचं एक प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले. शेतकऱ्यांना त्यांच्या मातृभाषेतून माहिती दिली जावी किंवा देण्यात यावी म्हणून भाषिणी हा प्लॅटफॉर्म तयार करण्यात आलेला आहे. PM स्वनिधी योजना कशा संदर्भात आहे तर रस्त्यांवरील विक्रेत्यांसाठीची कर्ज योजना आहे, स्वनिधी. ठीक आहे, स्वनिधी लक्षात ठेवा. 41% लाभार्थी महिला आहेत, या योजनेच्या लाभार्थी 41% महिला आहेत. स्वनिधी योजना 1 जून 2020 रोजी सुरू करण्यात आली होती, कारण त्या काळामध्ये जे हातगाड्यांवरती ज्यांचा उदरनिर्वाह होता अशा लोकांचे व्यवसाय बंद पडले होते. अशा काळामध्ये त्यांना निधी उपलब्ध करून देणं गरजेचं होतं, म्हणून 1 जून 2020 ला ही सुरुवात करण्यात आली होती. गृहनिर्माण आणि शहरी व्यवहार मंत्रालय ह्याची नोडल एजन्सी म्हणून काम करतं. 50 लाखांहून अधिक विक्रेत्यांना 10,000 रुपयाची निधी मंजूर केलेला आहे. ठीक आहे, स्वनिधी योजना. तर तारीख आपल्या लक्षात राहत नाही, त्यामुळे तारीख आणि सहसा आयोग तारखेमध्ये चुकवत नाही, बाकीच्या फॅक्टमध्ये चुकवतो. तारीख पहिल्याच वाक्यामध्ये दिलेली असते आणि ती बरोबरच असते, म्हणजे नॉर्मली असं आहे. त्यानंतर अमृत धरोहर किंवा मिस्टी योजना, हे 2 वेगवेगळे आहेत आणि आहे. अमृत धरोहर आणि मिस्टी योजना 5 जून 2023 ला ह्या योजनांची सुरुवात झाली. मिस्टी योजना जी आहे ती कशा संदर्भात आहे तर भारतामध्ये जी 9 किनारी राज्य आहेत दक्षिणेकडील आणि 4 केंद्रशासित प्रदेश आहेत, त्यांचा 540 चौरस किलोमीटरचं जे क्षेत्र आहे ते 23 ते 28 या वर्षांमध्ये समाविष्ट केले जाणार आहेत मिस्टी योजनेमध्ये. ठीक आहे, आणि अमृत धरोहर योजना ही रामसर स्थळांचा संवर्धनासाठी तयार करण्यात आलेली योजना आहे. त्यानंतर गोवर्धन योजना ही 1 जून 2023 ला सुरू करण्यात आली आणि त्या अंतर्गत युनिफाईड रजिस्ट्रेशन पोर्टलचं अनावरण देखील करण्यात आलेलं आहे. गोवर्धन काय तर गॅल्वनायझिंग ऑर्गॅनिक बायो ॲग्रो रिसोर्सेस धन असं त्याचं लॉंग फॉर्म आहे, गोवर्धन. आणि अर्थव्यवस्थेला चालना देण्यासाठी कचऱ्याचं संपत्तीमध्ये रूपांतरण कसं करता येईल ह्यासाठीची योजना आहे गोवर्धन. गोबर पासून धन. ओके, आणि जलशक्ती मंत्रालय त्याची नोडल एजन्सी आहे. ठीक आहे, गॅल्वनायझिंग ऑर्गॅनिक बायो ॲग्रो रिसोर्सेस धन. त्यानंतर आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, महाराष्ट्र सरकारची योजना आहे. वर्षाला 6,000 रुपये हे शेतकऱ्यांच्या खात्यावरती डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफरच्या माध्यमातून टाकले जातील. दर 3 महिन्याला 2,000, जसं केंद्राची जी योजना आहे त्या संदर्भात तशीच योजना ही आहे. त्यामुळे PM किसान सन्मान निधी योजना जी आहे त्यासारखीच ही योजना, म्हणजे केंद्राचे 6,000 आणि राज्याचे 6,000 असे एकूण 12,000 रुपये शेतकऱ्यांच्या खात्यात कधी पडतील माहित नाही, अजून तर पडलेले नाही आहेत, शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणार. सिकलसेल ॲनिमियाचं निर्मूलन मोहीम शुभारंभ झाला 1 जुलै 2023 ला. शहडोल मध्य प्रदेशमध्ये 2047 पर्यंत अनिमियाचं उच्चाटन करण्याचं उद्दिष्ट आहे आणि 2023च्या अर्थसंकल्पात त्याची घोषणा झालेली आहे. भारतातली 17 राज्य 278 जिल्हे हे टार्गेट आहेत. सिकलसेल ॲनिमिया निर्मूलन कधीपर्यंत करायचं असा प्रश्न आला तर 2047 पर्यंत. ओके, आता सिकलसेल ॲनिमिया हा रोग रेड ब्लड सेल ज्या असतात आपल्या बॉडीमध्ये, ज्या बायकॉन्केव्ह असतात रेड ब्लड सेल, तर त्यामध्ये दोष निर्माण होतो आणि त्या दोषांमुळे RBCचं आयुष्य हे कमी होतं, लाईफ स्पॅन कमी होतो, त्याला सिकल सेल ॲनिमिया असं म्हणतात. ठीक आहे,
शैक्षणिक धोरणासाठी NAP सारथी नावाचं प्लॅटफॉर्म तयार करण्यात आले, जे नवीन शैक्षणिक धोरण आहे 2020चं. हे जे प्लॅटफॉर्म आहे ते UGC मार्फत सुरू करण्यात आलंय. 300 विद्यार्थ्यांची निवड केली जाईल या अंतर्गत, आणि हे विद्यार्थी राष्ट्रीय शैक्षणिक धोरण 2020ची जनजागृती करतील. असे 300 विद्यार्थी निवडले जातील, जे 2020चं जे राष्ट्रीय शैक्षणिक धोरण आहे त्यासाठी जनजागृती करतील. त्यांना प्रशिक्षण दिलं जाईल. PM कुसुम योजना काय आहे, तर पंतप्रधान किसान ऊर्जा सुरक्षा व उत्थान योजना, ठीक आहे, ज्याला PM कुसुम म्हटलं जातं. राज्यात दरवर्षी 1 लाख याप्रमाणे आगामी 5 वर्षात 5 लाख कृषी पंप बसवण्याचं टार्गेट. दरवर्षी किती? 1 लाख, आणि आगामी 5 वर्षामध्ये 5 लाख कृषी पंप बसवण्याची योजना आहे PM कुसुम योजना. ठीक आहे. सर्वसाधारण प्रवर्ग शेतकरी असेल तर त्याला 90% अनुदान आहे. राखीव प्रवर्गातील शेतकरी असेल तर 95% निधी आणि अनुदान आहे. जर 2.5 एकर शेती असेल, ज्याला आपण 1 हेक्टर म्हणतो, तर तिथे 3 HP ची मोटर दिली जाईल, हॉर्स पॉवरची. 5 एकर शेती असेल तर 5 HP ची मोटर, आणि त्यापेक्षा जास्त शेती असेल तर 7 HP ची मोटर तुम्हाला या अंतर्गत कुसुम योजनेअंतर्गत प्रोव्हाइड केली जाईल. त्यानंतर समर्थ नावाची मोहीम आहे. ग्रामपंचायत स्तरावरती डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी 50,000 ग्रामपंचायतीचं टार्गेट. या कार्यक्रमाची सुरुवात ही लखनौ मधून झालेली आहे. 1 फेब्रुवारी 2023 ते 15 ऑगस्ट 2024 दरम्यान हा कार्यक्रम राबवला जाणार आहे, चालू असणार आहे. त्यानंतर दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना. मागील 3 वर्षामध्ये 60% रोजगार या अंतर्गत प्राप्त झाला, अशी आकडेवारी सांगते. महाराष्ट्रामध्ये 69.56% रोजगार या अंतर्गत मिळालेला आहे, असं आकडेवारीमधून कळत आहे. त्यानंतर पहल नावाचा कार्यक्रम आहे, UP मध्ये सुरू झाला. ग्रामीण भागातील मुलांना शैक्षणिक संधी उपलब्ध करून देण्याची हा उद्देश आहे. गीता कर्मिकुला विमा योजना कोणत्या राज्याची आहे असा प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. गीता कर्मिकुला तर तेलंगणा राज्याचा आहे, एवढं लक्षात ठेवा. ठीक आहे. जे ताडी टॅपर्स लोक असतात त्यांच्यासाठी विमा योजना आहे. म्हणजे ताडीचं झाड कसं खूप उंच असतं, आणि उंच झाडावर जाणं हे रिस्की काम असतं. नारळाच्या झाडापेक्षाही उंच असतं, त्यामुळं ताडी टॅपर्स म्हणतात त्यांना, आणि त्या लोकांच्या विम्यासाठीची ही गीता कर्मिकुला योजना आहे. ठीक आहे. तर हे याच्यावरती प्रश्न येणार बरं का परीक्षेमध्ये. पोषण भी आणि पढाई भी, बालपणाची काळजी असेल, शिक्षण मजबूत करणं असेल, इत्यादीसाठीची ही योजना आहे, केंद्र सरकारने सुरू केली आहे. सक्षम नावाचं व्यासपीठ कुटुंब कल्याण मंत्रालयाने सुरू केले. देशातील सर्व आरोग्य व्यावसायिकांना ऑनलाईन प्रशिक्षण आणि वैद्यकीय शिक्षण देण्यासाठी समर्पित हे व्यासपीठ असणार आहे. ठीक आहे. कामधेनू पशुधन विमा योजना राजस्थानची योजना आहे, महत्वाची आहे. कामधेनू प्रशिक्षण विमा योजना, ठीक आहे, कुठली आहे? राजस्थानची आहे. यामध्ये विषाणूजन्य आजारांमुळे गायींच्या मृत्यूसाठी भरपाई देणारं राजस्थान हे देशातलं पहिलं राज्य आहे. पण हे पण फॅक्ट महत्वाचं आहे, लक्षात ठेवायचं. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना महिला आणि बाल विकास विभागाची योजना आहे. अनाथ, निराश्रित, बेघर असलेल्या 0 ते 18 वयोगटातील मुला-मुलींना संस्थेमध्ये दाखल न करता पर्यायी कुटुंब उपलब्ध करून देणे. क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले बाल संगोपन योजना म्हणजे जे अनाथ आहेत, जे निराश्रित आहेत, त्यांना एखाद्या अनाथाश्रमामध्ये न जाऊ देता त्यांना एखादं कुटुंब उपलब्ध करून द्यायचं. जर ऐच्छिक कोणतं कुटुंब असेल सांभाळण्यासाठी तर त्यांना हे उपलब्ध करून देण्यासाठीची योजना आहे. 5 हमी योजना राबवणारं राज्य कोणतं आहे? तर कर्नाटक आहे. एकूण अशा हमी देणाऱ्या 5 योजना राबवत आहे. देशातील पहिली PPP मॉडेलवर आधारित अटल टिंकरिंग लॅब ही केरळ त्रिशूर येथे सुरू करण्यात आली आहे. हे असंच्या असं पाठ करायचं बरं का. त्यानंतर महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना 31 मार्च 2025 रोजी किंवा त्यापूर्वी यामध्ये खाते उघडलं जाऊ शकतं. किमान 1,000 आणि 100च्या पटीमध्ये कितीही रक्कम
2 लाख रुपयाची मर्यादा आहे, त्याच्या मर्यादेच्या मध्ये जमा केली जाऊ शकते. ह्या ज्या ठेवी असतील या ठेवींवरती 7.5% व्याजाचा दर दिला जाईल. दर 3 महिन्याला चक्रव्याढ होईल आणि कमाल 40% रक्कम ही खातेदार काढू शकतो. तर ही महिला सन्मान बचत प्रमाणपत्र योजना महत्वाची आहे. 7.5, 2 लाखाची मर्यादा, 1000 पासून 100च्या पटीमध्ये कितीही. पंतप्रधान आवास योजना 25 जून 2015ला सुरुवात झाली होती. 31 डिसेंबर 2024 पर्यंत मुदतवाढ झालेली आहे. मुदतवाढ झाली म्हणून चर्चेत आली आहे, त्यामुळे हे लक्षात ठेवायचं. 2 कोटी घरांचा संकल्प यामध्ये करण्यात आला. नागरी आणि ग्रामीण अशा 2 भागामध्ये योजनेची विभागणी करण्यात आलेली आहे. कॅप्टिव्ह एम्प्लॉयर उपक्रम काय आहे तर दीनदयाल उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना जी आहे DDU-JKY ह्या अंतर्गत हा एक अनोखा उपक्रम आहे. ग्रामीण गरीब तरुणांना प्रशिक्षण देतील आणि प्रशिक्षित तरुणांना त्यांच्या कंपन्यांमध्ये नियुक्त करतील. असे कॅप्टिव्ह एम्प्लॉयर नेमणूक केले जातील कंपन्यांमार्फत. जे ग्रामीण गरीब तरुण आहेत त्यांना प्रशिक्षण देतील त्याच कंपन्या आणि त्यांच्याच कंपन्यांमध्ये नियुक्ती देतील. 31,000 पेक्षा अधिक तरुणांना नोकऱ्या देण्यासाठी 19 कॅप्टिव्ह एम्प्लॉयर्सची नियुक्ती करण्यात आलेली आहे. त्यानंतर आता ही DDU-JKY हे DDU-JKY बरं का, नाही DDLJ वाटायचं तुम्हाला. ही दीनदयाळ उपाध्याय ग्रामीण कौशल्य योजना 24 सप्टेंबर 2014ला सुरू झाली होती. NRLM अंतर्गत प्लेसमेंट संबंधितची योजना आहे. 15 ते 35 वयातील तरुण केंद्रस्थानी आहेत. स्वामी नावाचा निधी नव्याने स्थापन करण्यात आलाय. स्पेशल विंडो फॉर अफोर्डेबल अँड मिड इन्कम हाऊसिंगसाठी 2019 मध्ये याची सुरुवात झाली होती. परवडणाऱ्या घरांसाठी निवासी उपक्रमांना वित्तपुरवठा करणे. जे उपक्रम परवडणारी घरं तयार करतात त्यांना वित्तपुरवठा करत आहे. ठीक आहे. स्वामी निधी डायरेक्टली सामान्य माणसांना करतं का तर नाही. PM श्री योजना मध्यंतरी चर्चेत होती. नवी योजना आहे. 7 सप्टेंबर 2022 PM श्री प्रधानमंत्री स्कूल्स फॉर रायझिंग इंडिया केंद्र पुरस्कृत योजना आहे. 14,500 शाळा आदर्श शाळा म्हणून विकसित केल्या जाणार आहेत 2022 ते 2027 दरम्यान. ॲक्च्युली काय झाले ना, सकाळपासून मी व्हिडिओ रेकॉर्ड करतोय, त्यामुळे असा घसा असा बसल्यासारखा झालाय आणि खोकला यायला लागलाय. कंटिन्यू मी 6 ते 7 व्हिडिओ लेक्चर रेकॉर्ड केलेले आहेत. तर थोडंसं समजून घ्या, आवाजामध्ये इकडे तिकडे होईल. 2022 ते 27 प्रत्येक तालुका स्तरावर 2 शाळा ह्या मॉडेलवर विकसित केल्या जाणार आहेत. एक प्राथमिक असेल, एक माध्यमिक असेल. यामध्ये पूर्व प्राथमिक ते माध्यमिक शिक्षण दिलं जाईल. 20 लाखांहून अधिक विद्यार्थ्यांना त्याचा लाभ होईल. 2023 पर्यंत 9,000 शाळांची निवड झालेली आहे आणि महाराष्ट्राच्या 516 शाळांना केंद्राची मान्यता मिळाली आणि निधी 60-40 असा आहे. त्यानंतर मनरेगाचे सुधारित दर 1 एप्रिल 2023 नुसार 7 ते 26 रुपयापर्यंतची वाढ करण्यात आली. 2023-24 मध्ये हरियाणा प्रथम आहे जिथे सर्वाधिक हे आहे काय रोजगार आहे 357 आणि छत्तीसगडमध्ये 221 रुपये सर्वात कमी आहे. MG नरेगा कधी सुरू झाली होती 2005ला. 100 दिवस कामाची हमी दिली जाते. 100% शहरी लोकसंख्या असणारे वगळून देशातील सर्वच खेडी यामध्ये मोडतात. 15 दिवसांच्या आत काम न मिळाल्यास रोजगार भत्ता दिला जातो आणि वेतन 15 दिवसांच्या आत न मिळाल्यास केंद्राने भरपाई द्यावी अशी त्यामध्ये तरतूद होती. उडान योजनेचा 5व्या टप्प्याला सुरुवात झालेली आहे. उडे देश का आम नागरिक असं उडान योजनेचं फुल फॉर्म आहे. सुरुवात झाली होती 2017ला, 27 एप्रिल 2017. नागरी विमान वाहतूक मंत्रालय त्याची नोडल एजन्सी आहे. 10 वर्षासाठीची योजना आहे, म्हणजे 2027 पर्यंत चालणार आहे. विमान वाहतुकीला सक्षम करणं आणि परवडणाऱ्या दरामध्ये विमान सेवा उपलब्ध करून देण्यासाठी पहिलं उड्डाण या अंतर्गत हिमाचल प्रदेश ते दिल्ली दरम्यान करण्यात आलं होतं.
त्यानंतर मुद्रा योजना चर्चेत आली. मायक्रो युनिट्स डेव्हलपमेंट अँड रिफायनान्स एजन्सी असं मुद्राचं लॉंग फॉर्म आहे. 8 एप्रिल 2015ला सुरुवात झाली होती. 8 एप्रिल 2015ला. MSMEs ज्या असतात, सूक्ष्म आणि लघु उद्योग, त्यांचा विकास आणि पुनर्वित्तीकरणासाठी भारत सरकारने स्थापन केलं होतं. 2023 पर्यंत काय काय त्याच्यामध्ये घडलं मग तर 58.8 दशलक्ष मुद्रा कर्ज मंजूर झालं. 40% कर्ज शिशु वर्गातलं होतं. 68% कर्ज 68% खाती ही महिला उद्योजकांची होती आणि 51% खाती ही SC ST आणि OBCची आहेत. ठीक आहे, तो डेटा महत्वाचा आहे. सूक्ष्म अन्न प्रक्रिया उद्योग योजना स्थानिक सेंद्रिय व पारंपरिक शेती उत्पादनांना चालना देण्यासाठी 2020-21 ते 2024-25 दरम्यान राबवली जाणार आहे. एक जिल्हा एक उत्पादन हे धोरण असणार आहे. शेतकरी असतील, सेल्फ हेल्प ग्रुप असतील, अन्न प्रक्रिया उद्योग यांना अनुदान यामध्ये दिलं जाणार आहे. त्यानंतर सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना महाराष्ट्राचा आरोग्य विभाग ही योजना राबवत आहे. 471 आरोग्य केंद्र हे यावर लक्ष असणार आहे. गर्भवती महिलांना तात्काळ वैद्यकीय मदत देण्यासाठी सुरक्षित मातृत्व आश्वासन योजना महाराष्ट्र शासनाने सुरू केलेली आहे, ज्यामध्ये पोषण असेल, आहार असेल, लसीकरण असेल इत्यादीचा समावेश करण्यात आला. परिसस्पर्श योजना ही UGCची योजना आहे. यामध्ये राज्यातील उच्च शिक्षणाचा दर्जा वाढवण्यासाठी 5 एप्रिल 2023चा मंत्रिमंडळाचा निर्णय आहे. NAC मूल्यांकनासाठी कॉलेजांना तयार करायचं. UGCचा परिस्पर्श योजनेच्या धर्तीवरती ही महाराष्ट्रामध्ये योजना सुरू करण्यात आलेली आहे. कालावधी आहे 3 वर्षाचा. काजू फळपीक विकास योजना 2022-23 ची सुरुवात आहे. पुढील 5 वर्षासाठी असणार आहे. 1325 कोटीची तरतूद करण्यात आली. कोकणातले जिल्हे असतील आणि कोल्हापूरमधील चांदगड आणि आजरा ही 2 तालुके याला निवडलेली आहेत. 200 कोटीचा भाग भांडवलासह कोकणात काजू बोर्डाची स्थापना करण्यात येणार आहे. तर काजू बोर्ड कुठं स्थापन केलं जाणार आहे? कोकणामध्ये. पीक विमा योजनेमध्ये महाराष्ट्र सर्वोत्कृष्ट आहे. पीक विमा योजनेच्या अंमलबजावणीमध्ये महाराष्ट्र प्रथम आलाय. 18 ते 20% वाटा एकट्या महाराष्ट्राचा आहे. प्रधानमंत्री उज्ज्वला योजना LPG गॅस संदर्भात होती. प्रति LPG 200 रुपये अनुदान 1 वर्षाच्या कालावधीसाठी वाढवलेलं आहे. 1 मे 2016ला बालिया उत्तर प्रदेशमधून सुरुवात झाली होती. 2019 पर्यंत गरीब महिलांना 5 कोटी LPG कनेक्शनचं वाटप या अंतर्गत करण्यात येणार होतं. ठीक आहे. भारत गौरव रेल्वे देखो अपना देश असं त्याची थीम होती. 28 एप्रिल 2023ला सुरुवात झाली. पुण्यामध्ये तिचं उद्घाटन झालं. यात्रेदरम्यान ती पुरी, कोलकाता, गया, वाराणसी आणि प्रयागराज या महत्त्वाच्या धार्मिक स्थळांना या यात्रेदरम्यान त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. संघटन से समृद्धी अभियान 18 एप्रिल 2023ला सुरुवात झाली. सर्व पात्र ग्रामीण महिलांना बचत गटांच्या पटलात आणून अपेक्षित ग्रामीण कुटुंबांना सक्षम करण्यासाठीची योजना होती. त्यानंतर मुख्यमंत्री विधवा एवं एकल नारी आवास योजना हिमाचल प्रदेशने सुरू केलेली आहे. अविवाहित महिलांना घरे बांधण्यासाठी आर्थिक मदत देणारी योजना कोणत्या राज्याने सुरू केली म्हटलं तर हिमाचल प्रदेश हे आपल्याला माहिती पाहिजे. मी हायलाईट करतोय म्हणजे ते महत्वाचं आहे. महर्षी नावाचा उपक्रम कशासाठी आहे तर मिलेट्स अँड अदर एन्शियंट ग्रेन्स इंटरनॅशनल रिसर्च इनिशिएटिव्ह असं त्याचं नाव आहे. महर्षी हा आंतरराष्ट्रीय उपक्रम आहे. आंतरराष्ट्रीय भरड धान्य वर्षाच्या निमित्ताने 2023च्या निमित्ताने कृषी जैवविविधता, अन्न सुरक्षा आणि भरड धान्य पोषण यावरील संशोधन आणि जागरूकता यावर लक्ष केंद्रित करणे. 1 मिनिट मी व्हॉइस चेक करतो. हॅलो, माइक टेस्ट. ओके. व्हायब्रंट विलेज प्रोग्राम जो आहे तो किबिथू अरुणाचलमध्ये सुरू झालेला आहे. तर ह्याच्यावरती प्रश्न येऊ शकतो. ही रस्ते जोडणीची केंद्रीय योजना आहे. फॅमिली डॉक्टर योजना आंध्र प्रदेशची आहे. हे पाठच करायचं. हे किबिथू पाठ करा. अरुणाचल प्रदेश, किबिथू, आंध्र प्रदेश. ठीक आहे. त्यानंतर न्यू इंडिया लिटरसी प्रोग्राम 2022-23 ते 26-27 दरम्यान राबवला जाणार आहे. केंद्र पुरस्कृत योजना आहे. 15 वर्ष आणि त्यावरील वयोगटातील 5 कोटी निरक्षरांना
कव्हर करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलंय. स्मार्ट सिटी मिशनची मुदतवाढ देण्यात आलेली आहे. 25 जून 2015ला सुरुवात झाली होती, 24 पर्यंत मुदत वाढवली आहे आणि 100 शहरांची पुनर्विकासासाठी पुन्हा निवड करण्यात आली आहे. विवाद से विश्वास योजना केंद्रीय योजना आहे. सूक्ष्म आणि लघु ज्या व्यवसाय आहेत त्यांना दिलासा देण्यासाठीची योजना आहे. त्यानंतर समग्र शिक्षा योजना समग्र शिक्षा अभियान केंद्र सरकारची योजना आहे. एप्रिल 2019 मध्ये सुरुवात झाली होती. आर्थिक आणि वंचित घटकातील मुलांसाठी मोफत शिक्षणाची योजना आहे. त्यानंतर महाराष्ट्र मिलेट मिशन 31 जानेवारी 2023ला सुरुवात झाली, ज्यामध्ये तृणधान्य पिकांचं उत्पादन आणि विक्री याची मूल्य साखळी विकसित करण्यासाठी महाराष्ट्र मिलेट मिशन महाराष्ट्र शासनाने सुरू केली. त्यानंतर लीन नावाची योजना आहे. भारतातील MSME साठी जागतिक रोडमॅप तयार करण्यासाठीची योजना आहे लीन. बिंड नावाची योजना आहे. प्रसार भारतीच्या पायाभूत सुविधा आणि विस्तार आणि सुधारणा करण्यावर भर देण्यात आलेली आहे. यंग प्रोफेशनल्स योजना भारत आणि UK दरम्यान ही योजना UKच्या संयुक्त विद्यमाने राबवली जाणार आहे. 9 जानेवारी 2023ला सुरुवात झाली. 18 ते 30 वयोगटातील 3000 पदवीधारक नागरिकांना 2 वर्षाच्या कालावधीसाठी एकमेकांच्या देशामध्ये राहण्याचा आणि काम करण्याची परवानगी देणारा उपक्रम आहे. तर यंग प्रोफेशनल्स ही योजना कोणत्या देशासोबत? UK सोबत आपण केलेली आहे. पढो परदेश योजना बंद करण्यात आली आहे, जी जून 2016ला सुरू करण्यात आली होती. अल्पसंख्याक समुदायातील विद्यार्थ्यांसाठी परदेशातील शिक्षणासाठीची ही शिष्यवृत्ती योजना होती. तर अशा पद्धतीने आपले विज्ञान आणि तंत्रज्ञान घडामोडी संपलेल्या आहेत विद्यार्थी मित्रांनो. आपलं टेलिग्राम चॅनल आहे MPSC गुरु. कुठलं? MPSC गुरु हे टेलिग्राम चॅनल जॉईन करा बाकीच्या अपडेट्ससाठी आणि आपल्या ॲपवरती जाऊन तुम्ही बाकीचे कोर्सेस परचेस करू शकता. ठीक आहे. तर द कॉम्पिटिटिव्ह गुरु हे आपलं ॲप आहे प्ले स्टोअरवरती. चला, आपला हा टॉपिक संपलेला आहे. पुढच्या टॉपिकमध्ये भेटूयात. धन्यवाद.